Dear friends, today we are going to discuss here writing the chemical equation. How to write the chemical equation. Chemical equation कसं लिहिला जातो याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. Writing the chemical equation. Dear friends, today we are going to discuss here how to write the chemical equation. Before, there are two important definition. The first one is word equation. Word equation कशाला म्हणायचं? The simple way of representing chemical equation in word is called as word equation. म्हणजे शब्दामध्ये लिहिण्याच्या पद्धतीला वर्ड इक्वेशन असं म्हटलं जातं. तुमच्या समोर पहा, वर्ड मध्येच लिहिलेलं आहे कॉपर सल्फेट प्लस झिंक इट्स गिव्स अ झिंक सल्फेट प्लस कॉपर. आफ्टर देन व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कशाला म्हणायचं? द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल इक्वेशन. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल इक्वेशन इन द कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स करणे म्हणजे शॉर्ट करणे. कंडेन्स्ड फॉर्म विथ द हेल्प ऑफ केमिकल फॉर्म्युले. कशाचा वापर केला जातो? केमिकल फॉर्म्युले, सिम्पली कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. सी हिअर हाऊ टू राईट. पहा इथं तुमच्या समोर लिहिलेलं आहे कॉपर सल्फेट CuSO4 प्लस झिंक इट्स गिव्स झिंक सल्फेट ZnSO4 plus copper. So in this way we have to write the chemical equation. After then we are move towards how to write the chemical equation exactly. Actually this is chemical equation, but there are some problems are there. Which problems are there? Which physical properties we don't know. त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहित नाहीत. वेदर हीट इज गिव्हन ऑर नॉट. यांना उष्णता द्यायचं का घ्यायचं. एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. प्रेसिपिटेट इज फॉर्म और गॅसेस आर रिलीज्ड हे सुद्धा माहित नाही. सो ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस वन बाय वन और स्टेप बाय स्टेप. विच स्टेप्स आर देअर टू राईट द केमिकल इक्वेशन. कुठले स्टेप्स आहेत पाहूया आपण आता. नंबर 1, फर्स्ट बघा, इन द केमिकल रायटिंग द केमिकल रिएक्शन और केमिकल इक्वेशन, रिएक्टंट अँड प्रोडक्ट देर आर टू पार्ट. काय असतात? एक रिएक्टंट असतो आणि दुसरा प्रोडक्ट असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल इन द केमिकल रिएक्शन व्हॉट हॅपन? रिएक्टंट आर रिटर्न टू विच साइड? लेफ्ट हँड साइड. अँड प्रोडक्ट आर right into right hand side. Listen carefully. In case of writing the chemical equation, reactant which always written in the left hand side and product which are written in the RH side means right hand side, and in between them there is an arrow. In between them means simply reactant to product, there should be arrow. Okay, this is the arrow which indicates the reaction or direction of the reaction, and here the arrow indicates the direction of the reaction. हा रिएक्शन असा चालला हे लक्षात येतं. दिस इज द फर्स्ट पॉइंट. नंबर 2, आता नंबर 2 पाहतोय. नंबर 2 मध्ये काय येतं? इन द रिएक्शन, ओके, इन बिटवीन टू रिएक्टंट और प्रोडक्ट, सपोज देर आर टू or more reactant or product. दोन किंवा दोनापेक्षा जास्त रिएक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील, प्लस साइन इज युज्ड बिटवीन देम. त्यांच्या दरम्यान काय वापरला जातो? प्लस साइन वापरलं जातं. सो सिम्पली व्हॉट हॅपन? आताच रिएक्शन बघा, CuSO4 प्लस Cu Zn. बघा, CuSO4 प्लस Zn इट्स गिव्स ZnSO4 plus Cu. So what it indicates? In between them, which sign? Plus sign is used in the two or more reactant or two or more product. This is the second step of writing the chemical equation. हे दुसरी पद्धत आहे. आता त्यानंतर आपण तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स जातो. तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? सपोज दिस इज अ रिएक्शन CuSO4 plus Zn, it gives ZnSO4 plus Cu. But this reaction is not more informative. हे याच्यापासून आपल्याला इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळत नाही. कुठलं इन्फॉर्मेशन मिळत नाही? वेदर
copper sulfate is in which state? Liquid state, solid state, or gaseous state. So to make this chemical equation more informative, we have to mention their physical states. त्यांच्या आपण काय लिहिणं गरजेचं असतं? फिजिकल स्टेट लाईक ॲज लिक्विड, सॉलिड, गॅसियस और ॲक्वियस. सो दिस इज द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक. आपण आता फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स कडे जातोय. थॉट अबाउट द फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स. Here is the fourth characteristics. We have to mention physical state in between them. Physical states. त्यांचे आपण काय लिहायचं असतं? फिजिकल स्टेट लाईक ॲज सॉलिड, लिक्विड, गॅसियस और एक्वियस इन ब्रॅकेट. त्याच्या खाली ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहितो? हे सगळे स्टेट लिहितोय. फॉर एक्झाम्पल आपण आता एक एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल घेऊया परत. सो पहा आता कसा दिसेल तो. किंवा एक दुसरं एक्झाम्पल, CuSO4 प्लस Zn, इट्स गिव्स ZnSO4 प्लस Cu. सो मेक इट मोर इन्फॉर्मेटिव्ह. आता हे इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी काय? CuSO4 लिक्विड स्टेट, Zn which is solid state. ओके. व्हॉट अबाउट झिंक? आता झिंक सल्फेट ह्याला आपण काय लिहितो? ॲक्वियस म्हणू शकतो. आणि कॉपर हा परत काय आहे? सॉलिड आहे. याला सुद्धा आपण याला स्टेट ॲक्वियस लिहिलं तरी चालतो. पहा हे काय सांगितलं? CuSO4 ॲक्वियस प्लस झिंक सॉलिड आहे. इंटरचेंज झाल्यानंतर काय झालं? मोर इन्फॉर्मेटिव्हिटी साठी काय गरजेचं आहे? त्याचं फिजिकल स्टेट गरजेचं आहे. हे झाले तिसरी स्टेप. चौथं स्टेप, सॉरी आय थिंक इट इज थर्ड स्टेप झालेला आहे. फोर्थ स्टेप कडे येतो आपण. व्हॉट अबाउट फोर्थ स्टेप? आता फोर्थ स्टेपचा पहा विचार केल्यानंतर कसं लिहिता येतं? यू नो व्हेन हीट इज गिव्हन ऑर टेकन आउट. आपल्याला उष्णता द्यायची तरी आहे किंवा घ्यायची? द्यायची असेल तर काय करतो आपण? ट्रँगल इज मेन्शन्ड देअर. त्यासाठी कालचंच एक्झाम्पल पहा. कुठलं? कॅल्शियम कार्बोनेट इज स्ट्रॉंगली हिटेड. CaCO3 when strongly heated means arrow वर काय दाखवतो आपण? ट्रँगल दाखवतो. सो therefore CaO plus CO2. So what happened in fourth characteristic? चौथ्यामध्ये काय दाखवतो आपण? If heat is given to the chemical equation, it is indicated by sign which is a triangle. ट्रँगल ह्या साइन न दाखवलं जातं आणि याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच नंतर पुढे अजून दोन गोष्टी आहेत. इफ हीट इज रिलीज्ड, समजा उष्णताच बाहेर पडलं. आता इथं उष्णता दिलं गेलंय. इट इज कॉल्ड एज एंडोथर्मिक रिॲक्शन. समजा उष्णताच बाहेर टाकलं जात असेल तर ते कसं लिहितं? परत तेच रिॲक्शन. CuSO4 प्लस Zn, इट्स गिव्स ZnSO4 प्लस Cu प्लस हीट. पहा इथं काय दाखवलेलं आहे? हीट बाहेर पडलेला आहे. त्या दोघांचा अर्थ काय? इथं ट्रँगल दाखवला, उष्णता दिलं गेलं. इथं प्लस दाखवलं, उष्णता बाहेर टाकलं गेलं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अजून केमिकल इक्वेशन काय झालेलं आहे? मोर इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे. मोर इन्फॉर्मेटिव्ह झालेलं आहे. हे झालं फोर्थ स्टेप. आता फिफ्थ स्टेप कडे येतोय आपण. आता फिफ्थ मध्ये काय असणार आहे? व्हॉट अबाउट इन द फिफ्थ स्टेप? इन केस ऑफ फिफ्थ स्टेप, you know some specific condition like as temperature. कुठलं? टेम्परेचर, प्रेशर, कॅटालिस्ट. बघा तीन गोष्टी आहेत. टेम्परेचर, प्रेशर आणि तिसरा आहे कॅटालिस्ट. इफ यांची जर गरज भासली, इफ these are required in chemical reaction, we have to indicate all these things mentioned below the arrow. एरोच्या खाली दाखवला जातो. पहा तुम्हाला एक रिॲक्शन दाखवता येतं. फिजिटेबल ऑइल पहा प्लस H2 म्हणजे हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केलं तर पाहायचं L आहे, याचं गॅसियस स्टेट आहे. आपण काय केलं? ट्रँगल दाखवलं. वरच्या बाजूला 60 डिग्री सेल्सिअस आहे. Ni इज युज्ड ॲज अ कॅटालिस्ट. तिथं काय दाखवतंय पहा? Ni हा निकेल हा काय आहे? कॅटालिस्ट म्हणून दाखवलंय. आणि 60 डिग्री एरोवर काय दाखवलेलं आहे? टेम्परेचर आहे. आणि ह्याच्यापासून आपल्याला मिळणार काय आहे? तर वनस्पती घी. वनस्पती घी आपल्याला मिळतो. दिस इज अ प्रोडक्ट. म्हणजे अजून आपल्याला मोर इन्फॉर्मेटिव्ह करता आलं रिॲक्शन.
हे असे महत्वाचे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि अजून एक शेवटचं आहे, तो शेवटचं मी तोंडी सांगतो काय आहे. 6th वन, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑफ सम केमिकल रिॲक्शन. काही स्पेशल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. स्पेशली कुठली इन्फॉर्मेशन? वेदर गिव्हन ऍसिड इज कॉन्सन्ट्रेटेड ऑर डायल्युटेड. कॉन्सन्ट्रिक आहे का डायल्युटेड आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येतं. पहिले 5 स्टेप्स अशी अतिशय महत्वाचे आहेत. कुठले महत्वाचे आहेत पहिले 5 स्टेप? कोण सांगेल का वन बाय वन? पहिलं काय सांगितलं? इन बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट एरो इज देअर. दॅट एरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन. Number 2, in between 2 or more reactant or product, plus sign is used between them. Third, physical states like as solid, gases, liquid, as well as aqueous is mentioned to make them more informative. Number 4 काय होतं? Here, if heat is given, triangle is used. If heat is released, plus heat is showing in the chemical equation. And 5th one, if some physical states, some specific condition like as temperature, pressure or catalyst is used, which are mentioned on the arrow or below. For example, the equation vegetable oil added to hydrogen gas, it forms using nickel as a catalyst and temperature must be 60 degrees Celsius. Vanaspati ghee form. And one condition is here, dear friends, tell me what is mean by catalyst? Catalyst कशाला म्हटलं जातं? रिएक्शन फास्ट. सांगा. रिएक्शन फास्ट. Yes. Catalyst means the material which due to which does not take part in any chemical reaction, but due to its mere presence, फक्त त्याच्या सहभागामुळे इट स्पीड अप द केमिकल इक्वेशन. त्यामुळे काय होतं? त्याचा इक्वेशनचा स्पीड हा वाढतो. म्हणजेच एक केमिकल इक्वेशन समजा 1 तासभर लागत असेल होण्यासाठी, जर आपण कॅटलिस्ट वापरलं तर ते किती वेळात होतं? फक्त 5-6 मिनिटाच्या अगोदर सुद्धा होऊ शकतं. त्यालाच आपण म्हणतो युझिंग वॉच कॅटलिस्ट. सो कॅटलिस्टचा वापर सुद्धा आपण पाहिला. ओके, तर यानंतर आपण पुढे जाणार आहे. तो भाग म्हणजे कुठला असेल तर बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. आपण पुढच्या तासाला ते पाहणारच आहे. आता कोण सांगतंय फटाफट सगळे प्रॉपर्टीज, स्टेप्स टू रायटिंग द केमिकल इक्वेशन सांगा. In a chemical equation, reactant are written on left side and the products are written on the right side. The second step is the plus sign is shown between a 2 or more reactant or a product. To make the chemical reaction more informative, states are the physical state like solid, liquid, gases or aqueous are written in the bracket. And fourth step is the triangle is shown above the arrow when the heat is given to the equation to the chemical reaction. And fifth step is specific conditions like temperature, pressure, catalyst are given are written above the arrow. And sixth step is the acid is concentrated or diluted is written on the acid. These are the important steps to writing the chemical equation. I think this is very simple one. उद्या आपण बघणार आहे बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. ठीक आहे, आणि जेवढं होत असतं तेवढे लिहित चला. आणि आज इन्स्पायरचं जे सांगितलं त्याचा विचार करा. बघा कोण 2-4 जण तरी भरतीलच अपेक्षा आहे. ठीक आहे, थांबतोय.